चला तर आज काहीतरी हेल्दी सुद्धा बनवूया, हेल्दी सुद्धा, पौष्टिक सुद्धा आणि खाण्याला सुद्धा टेस्टी. गोडपणा तर आहेच पण साखर सुद्धा नाहीये. चला तर मग आता बनवायला सुरुवात करूया. हे खजूरचे लाडू किंवा रोल काही म्हणू शकता. त्यासाठी मी ते अर्धा किलो जे आहे नरम मधली खजूर घेतली. खजूर छान अशी व्यवस्थित त्याच्या सर्व बिया काढून घेतलेल्या आहे. एक छोटं मिक्सरचं जार घेतलं, त्यामध्ये थोडी थोडी खजूर घालून जे आहे पल्स मोडवर थोडीशी फिरवून घेतलेली आहे. कारण काय होतं, खजूर जे आहे आपल्याला थोडीशी नॉर्मल बारीक पाहिजे, खूप जास्त पेस्ट पण नाही बनवायची त्याची. थोडीशी ओबडधोबड पल्स मोडवर फिरून घेतली. त्यानंतर इथे मी कढई ठेवली तापवायला. त्यामध्ये 2 चमचे जे आहे साजूक तूप घातलं. तूप व्यवस्थित मेल्ट झालं की त्यामध्ये काही ड्रायफ्रूटचे तुकडे घालूया. तर या ठिकाणी मी 1 ते 1.5 वाटी जे आहेत काजू बदाम मिक्स असे तुकडे करून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता तुकडे खूप बारीक सुद्धा नाही आहेत, असे मीडियम आहेत, जे खाण्याला आपल्याला छान असे कुरकुरीत लागेल असे. तर त्यासाठी मी इथे जे आहे काजू बदामचे तुकडे तूप तापलं की त्यामध्ये 2 ते 3 मिनटं मीडियम फ्लेमवर लो टू मीडियम फ्लेमवर रोस्ट करून घेणार. कारण काय होतं, त्यामध्ये थोडीशी नरमपणा असतो, थोडासा नॉर्मल, तो आपल्याला काढून घ्यायचा आहे आणि छान असे आपल्याला खरपूस त्याला बनवून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी मी 2 ते 3 मिनटं जे आहेत रोस्ट करून घेतले. रोस्ट करून झाले की छान असे एका प्लेटमध्ये काढून घेऊया. काजू बदामचे तुकडे काढून घेतले की त्याच कढईमध्ये मी आपण जी खजूर पल्स मोडवर फिरवून घेतलेली आहे ती घालून घेतली. त्यामध्ये वरून 1 चमचा साजूक तूप घातलं. परत हेल्दी आहे तर तूप तर हवंच. त्यानंतर त्याला छान असं 4 ते 5 मिनटं जे आहे रोस्ट करून घेतली. त्यामधली जी नरमपणा आहे तो सुद्धा काढून घेतला. म्हणजे काय होईल, असं आपण रोस्ट केलं की टिकायला सुद्धा छान टिकतील. सहज 1 ते 1.5 महिना टिकतात हे खजूर रोल, खजूर लाडू. आणि आपण मध्ये सुद्धा नेऊ शकतो आणि हेल्दीसुद्धा भरपूर आहेत. आता थोडासा गारवासुद्धा सुटायला लागला आहे. चला म्हटलं मग काहीतरी हेल्दी होऊन जाईल. अशा पद्धतीने कढई सोडली की बस इतकंच आपल्याला रोस्ट करायचं. त्यानंतर काढून घेतलं. थोडंसं नॉर्मल थंड होण्याची वाट पाहिली त्याला थोडंसं, कारण खूप गरम असल्यामुळं हाताला चटके बसू शकतात. त्यानंतर त्याचे खजूर आणि जे आपले ड्रायफ्रूटचे तुकडे होते व्यवस्थित असे मिक्स केले आणि छान असे छोटे छोटे लाडू जे आहेत वळून घेतलेले आहेत. तुम्ही पाहू शकता अजिबात मेहनत नाही आहे, काहीच नाही आहे आणि छान असे पौष्टिक लाडू, हेल्दी लाडू आपले तयार आहे, जे की लहान मुलंसुद्धा छान आवडीने खातात. कारण त्यामध्ये गोडपणा पण आहे पण साखरसुद्धा नाही आहे. तुम्ही हवं तर यामध्ये मधसुद्धा घालू शकता तुमच्या आवडीप्रमाणे. आणि असे आपले खजूर लाडू तयार आहे. आता आपण याला देऊया एक मस्त असं ट्विस्ट, अजून थोडेसे हेल्दी बनवूया. तर त्यासाठी मी इथे घेतलेली आहे खसखस. थोडीशी जी आहे 1 ते 2 मिनटं रोस्ट करून ठेवली होती अगोदर. तर या ठिकाणी मी 2 ते 3 चमचे जी आहे खसखस घेतली आणि अलगद अशी लाडूवर सोडलेली आहे. सर्व लाडूवर थोडी थोडी सोडली. तुम्ही हवं तर आतून सुद्धा घालू शकता, पण बाहेरून घातली की छान अशी रुचकर लागते खायला आणि लहान मुलांना फार आवडते. अशा पद्धतीने जे आहे प्लेटमध्येच थोडं फिरवून घेतलं. अजिबात मेहनत नाही आहे आणि छान असे पौष्टिक लाडू तयार आहेत. तुम्ही पाहू शकता खसखस जे आहे सर्व लाडूला व्यवस्थित लागलेले आहे. बस इतकेच लावायचे, जास्त नाही. आणि अशा पद्धतीने छान आपले खजूर ड्रायफ्रूट रोल लाडू तयार आहेत. चला मग तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. पटापट लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा करा अशाच नवीन रेसिपीसाठी.